पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये स्कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसली आहे। विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसलेली आहे। विद्यार्थ्यांसह 8 जण यात जखमी झालेत। 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। कर्णसुवर्ण रेल्वे क्रॉसिंगवर ही दुर्घटना घडली आहे। पूर्व रेल्वेकडून 10 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल कारला रेल्वेची धडक बसून भीषण अपघात झालाय। या दुर्घटनेमध्ये 8 जण जखमी झालेत, त्यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। अजीमगंज कटवा रेल्वे मार्गावरील कर्णसुवर्ण रेल्वे क्रॉसिंगवर हा अपघात घडलाय। घटनेची गंभीर दखल घेत पूर्व रेल्वेने अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त केली असून अपघाताचं नेमकं कारण शोधलं जात आहे। जखमींवर उपचारासाठी वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, काय नेमकी घटना घडलेली आहे? या स्कूल कारला एका वाहनाची धडक बसली आणि इतका भीषण असा अपघात घडलाय पश्चिम बंगालमध्ये। नेमकं काय प्रकरण आहे, काय घटना घडली? विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक स्कूल कार होती, त्या कारला रेल्वेची धडक बसलेली आहे आणि यामध्ये साधारण जर विचार केला तर 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। इतर 8 जण देखील जखमी असल्याचं कळत आहे। हा अपघात मुर्शिदाबाद मधील अजीमगंज कटवा रेल्वे मार्गावरील कर्णसुवर्ण रेल्वे क्रॉसिंग जवळ घडलेला हा अपघात आहे आणि अपघाताची दृश्य पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे किती भीषण दृश्य आहेत आणि रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान अशा पद्धतीच्या घटना घडतात अनेक वेळा। त्यामुळे कार चालकाची ही चुकी होती की रेल्वेचा टायमिंग जो आहे तो मागे पुढे झालेला आहे। ही नक्की घटना कशामुळे घडलेली आहे हे अद्यापपर्यंत तपासाअंती समोर येईल। याच्या सगळ्यामध्ये अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या म्हणजे ADRMच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली 10 सदस्यांकडून याचा तपास सुरू आहे। या अपघाताचे कारण निश्चित आणि सखोल चौकशी करून समोर येईल। मात्र ज्यावेळेस अशा पद्धतीने लहान मुलांचा अपघात होतो आणि ते अति जखमी असतात त्यावेळेस हळहळ व्यक्त केली जाते। देशभरातून या सगळ्या प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे, कारण शाळेत जाणाऱ्या मुलांचा हा अपघात झालेला आहे। त्यांचे पालक जे आहे ते अत्यंत चिंतेत आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये रेल्वेकडनं तपास सुरू आहे। 10 सदस्यीय टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि सध्या जर पाहिलं तर अपघाताच्या स्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आहे आणि जी दृश्य पाहिली तर जी गाडी आहे स्कूल कार तिचं मोठं नुकसान झालेलं आहे, हे एकंदरीत या दृश्यावरून पाहायला मिळते। तर शिवाजी, ज्या विद्यार्थ्यांना जे 8 जण जखमी झालेत आणि 5 जणांची प्रकृती गंभीर आहे असं सांगण्यात येतंय, त्यांच्यावर नेमके कसे उपचार सुरू आहेत, कुठे उपचार सुरू आहेत? नजीकच्या रुग्णालयामध्ये या सर्व विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू आहेत। चालकाला देखील या ठिकाणी नेण्यात आलेला आहे आणि समोरचा जो भाग आहे कारचा तो मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेला आहे, कारण पुढच्या बाजूने ही धडक बसल्याची तरी सध्या तरी प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे। शेजारच्या नजीकच्या रुग्णालयामध्ये या विद्यार्थ्यावरती उपचार सुरू आहेत। चालकावरती देखील याच ठिकाणी उपचार सुरू आहे। मात्र यातील 5 विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय। 8 जण इतर जे आहेत ते किरकोळ जखमी आहेत। मात्र तात्काळ त्या ठिकाणी अँब्युलन्स आली, त्या अँब्युलन्सने या विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र विद्यार्थ्यांना जो लागलेला मार आहे हा मोठ्या प्रमाणात आहे। रक्तबंबाळ झालेले हे विद्यार्थी आहेत आणि आता त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। त्यांचे पालक, तिथले स्थानिक उपस्थित लोक यांनी तात्काळ मदत केलेली आहे। मात्र या अपघातानंतर पालकांची मोठी तारंबळ उडाली, त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। आपल्या बालकाला काय झालंय, कारण सकाळी मुलाला तयार करून शाळेसाठी पाठवणारे पालकांना जर अशा पद्धतीने आपल्या मुलाचा अपघात झाला ही माहिती कळते त्यावेळी एक मानसिक धक्का देखील बसत असतो। वयोवृद्ध असो की घरातील मोठे व्यक्ती हे सगळे घरातून या अपघातस्थळी पोहोचले, काही रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता या विद्यार्थ्यावरती तातडीचे उपचार सुरू आहेत। प्रशासन त्याचबरोबर सरकार या सगळ्या संदर्भामध्ये बारकाईने लक्ष ठेवून असून या सगळ्या प्रकरणामध्ये रेल्वेने देखील चौकशी समिती नियुक्त केली आहे। त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून आता काय एकंदरीत पाहिलं गेलं तर काय पुढे उपाययोजना केल्या जातात, त्या फाटकामध्ये रेल्वे क्रॉसिंगच्या काही चूक घडली होती का, हे सगळं देखील पाहिलं जात आहे। जी, अतिशय गंभीर अशी घटना आहे शिवाजी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद।